नमस्कार, मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज अनिल गायकवाड MSSRDCचे उपाध्यक्ष खासदार सुनील गायकवाड, विजय गायकवाड यांचे पिताजी बळीरामजी गायकवाड यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळा भदंत उपगुप्त महाथेरो तसेच लातूरचे भदंत व किल्लारीचे भंते उपस्थित होते. हिंगोली तालुक्यातील माळशेलू येथील नागरिकांना मागील 7-8 वर्षापासून नळ योजनेचे काम रखडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढून जिल्हा परिषद CEO विवेक गायकवाड यांना निवेदन दिले. लातूरच्या पहिल्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या फायली पलीकडचा माणूस अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचं पुस्तक काल प्रकाशित करण्यात आलं. यावेळा कवी इंद्रजित भालेराव, प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे, लक्ष्मीरमणजी लाहोटी, श्री घुगे व वर्षाताई गायकवाड होत्या. यावेळा काय म्हणाले, कोणती कविता म्हणाली इंद्रजित भालेराव ते ऐका. काय म्हणाल्या वर्षा ठाकूर, जिल्हाधिकारी आणि एक संवेदनशील मनाचे व्यक्तिमत्व, तसंच प्राचार्य रोडे हे काय म्हणाले ऐका. खरं तर आज मी माझं पहिल्यांदा आयुष्यात लिहून आणलंय, कारण मला असं वाटतं की माहित नाही, काही सुटेल, काही राहील, काहीच मनात राहील. नेहमी मी बोलले तर अशी जाते आणि बोलते, तुम्हाला माहिती आहे. स्फूर्त सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. खास आज माझ्या आग्रहास्तर उपस्थित राहिलेले, मी आज म्हणणार नाही SPCO वगैरे काहीच, अमोलजी, राहुलजी, मानसी आणि अविनाश. लातूरच्या या पवित्र भूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी आणि गंजगोलाईच्या महालक्ष्मीच्या साक्षीने आज या मंगल क्षणी आपल्या सर्वांसमोर लेखिका म्हणून उभं राहण्याचा योग आला, हे मी माझं भाग्य समजते. आजचा माझा लेखणीचा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील की तो लातूरून सुरू झाला. खरं तर आजचा संवाद मनोगत हे जिल्हाधिकारी म्हणून नाही तर एक लेखिका म्हणून करताना मला स्वप्नपूर्तीचा आनंद प्राप्त होत आहे, कारण लहानपणापासून मी हे स्वप्न उराची बाळगलं होतं. आपण सगळे या जगात आलो ते फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या आयुष्यात थोडासा प्रकाश मिळावा, थोडासा आधार व्हावा, थोडं माणुसकी जपता यावी आणि कदाचित या एका विचारातूनच फायलिंगच्या पलीकडे ललित कथांवर आधारित पुस्तकांचा हा केवळ एक प्रकाशन सोहळा नाही, तर माझ्या मनात अनेक वर्षांपासून साचलेल्या संवेदनांचा, आठवणींचा, कृतज्ञतेचा आणि भावनांच्या, अनुभवांच्या स्पर्शाचा एक सुंदर उत्सव आहे असं मी मानते. माईला नवत भान जणू पडलय पाखरू, बिन वारशी उतान आली सुधीवर तव्हा उसरिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली, बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी, खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी मला घालून माईन, डाल उचलली आधी नाही अंगामधी बळ, तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळातील, नदीमध्ये उतरली माय झाली वसुदेव, सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव, सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या वेळेला बाळा नवद्या रे कण्या, कसं फुटावरे दूध, कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन कुंबर, घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर, असा झाला तुहा जन्म.
झाली सगळ्याची दैना. असा झाला तुझा जन्म, झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुझ्या जन्माची कहिना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं विसरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं विसरावं. नांदेड महापालिकेचे शिल्की अंदाजपत्रक आयुक्त आणि स्थायी समितीच्या सभापतीकडे सादर केले आहे. हनुमान जन्मोत्सवाची नांदेड येथे जोरदार तयारी असून लातूरचं हनुमान चौक, सेंट्रल हनुमान तसेच वेगवेगळ्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे. सगरोळी आणि गंजगाव येथील DIG शहाजी उमाप यांच्या पथकाने पकडलेली वाहने महसूल विभागाने दिली सोडून. महसूल विभाग नेमकं कशामुळं असं वागतंय, वाळू माफियांना कशासाठी पाठीशी घालतंय, याची नांदेडमध्ये जोरात चर्चा आहे. नांदेडमध्ये उद्या 2 तारखेला बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने सामूहिक व्रतबंध अर्थात मुंज कार्यक्रम होणार आहे. पीपल्स कॉलेजला उद्या सायंकाळी प्राध्यापक रवींद्र पाटील यांचे जगण्याचे सूत्र शिवचरित्र या विषयावर व्याख्यान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील आखाडी बाळापूर ते शेवळा रस्त्याची दुरवस्था काही सुधरत नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची यावर्षी लवकरच तयारी सुरू झाली आहे. होल्डिंगसाठी आणि दुकानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लोकांनी जागा अडवून ठेवलेल्या आहेत. तर VS पॅन्थर संघटनेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळा होणार असून यासाठी संस्थापक अध्यक्ष विनोद कटके यांनी नाव नोंदणीचे आवाहन केलेले आहे. लातूर अर्बन बँकेची उत्तुंग भरारी सुरू असून ऑपरेटिंग नफा 20.53 कोटी आहे, तर NPA 0 आहे. अवकाळी पाऊस वाऱ्यामुळं लातूर, नांदेड, हिंगोली ठिकाणी गहू, हरभरा, करडी या पिकाचं नुकसान झालेलं आहे. तर आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या या मोठ्या प्रमाणात खाली पडलेल्या आहेत. येरमाळा येथील येडेश्वरी देवी यात्रा उद्या गुरुवारपासून सुरू होत आहे, परंतु आजपासूनच राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होत आहे. यात्रा सुरळीत मांडणी करण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवव्याख्याते हबप मधुकर महाराज बारडकर यांचे मंगळवारी दुपारी दुचाकी आणि टिप्परच्या भीषण अपघातात निधन झाले. नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि प्रबोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच माता बाल संगोपन, कुपोषण व बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ही प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये धाराशिव जिल्ह्याने 2025-26 चे उद्दिष्ट करून महाराष्ट्रात सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यासह परराज्यात शाखा असलेल्या धाराशिव जनता सहकारी बँकेने आणखीन 4 नवीन शाखा सुरू केल्या आहेत.
जनता बँकेची विक्रमी घोडदौड सुरू असून बँकेने खर्डा तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, वलांडी तालुका देवणी, जिल्हा लातूर तसेच कमालनगर, लातूर जिल्हा बिदर, कर्नाटक व लोहारा तालुक्यातील लोहारा येथे जिल्हा धाराशिव या 4 शाखा सुरू करण्यात आलेल्या आहेत. धाराशिव नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नूतन नगरसेवकांनी मुंबई येथे माजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमचा प्रयत्न हा अधिकात अधिक लोकाभिमुख बातम्या देण्याचा आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो, आपल्या भागातील बातम्या, फोटो, व्हिडिओ मराठवाडा नेता 9890399999 या नंबरवर पाठवावेत.